कोणी वयाने लहान असेल, कोणी वयाने मोठा असेल, चुका प्रत्येकाकडनं होत असतात आणि भगवंताला हे माहिती आहे. म्हणून भगवंत आपल्याला काय करतात, चुका दुरुस्त करण्याची संधी देत असतात. जसं आपण मागच्या वेळेस गुगलचं उदाहरण घेतलं, आपण जर रस्ता चुकलो तर गुगलने आपल्याला त्याचा नाही लगेच दुसरा रस्ता दाखवतो. कसं शॉर्टकट घेऊन तुम्ही त्या स्थानापर्यंत पोहोचू शकता. त्याचप्रकारे भगवंत सुद्धा त्यांच्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी युटर्न घ्यायला म्हणजे चूक दुरुस्त करण्यासाठी मार्ग देत असतात. असं नाही की प्रत्येक चुकीला भगवंत दंड करत असतात, नाही तसं नाही. त्याच्यामुळे ती जी मनात भीती आहे की भगवंत दंड करतील, भगवंत रागावतील, ही संकल्पना कुठेतरी भागवतात तुम्हाला मिसिंग दिसेल, ती इथे दिसत नाही. म्हणून भगवंताचं एक सगळ्यात प्रमुख 4 गुण आहे, त्यातला एक सगळ्यात मोठा गुण आहे, त्याचं नाव आहे भक्त वत्सलता. काय नाव आहे? वत्स म्हणजे कोण? वत्स गाईचा बछडा. गाईच्या बछड्याला ती गाय किती चाटते पाहिलं असेल तुम्ही, शेतकऱ्यांकडे गाई असतात, किती चाटते ती का? कारण तिचं एक नैसर्गिक प्रेम आहे. म्हणून भगवंत प्रत्येक साधकाला त्या गाईच्या बछड्याप्रमाणे प्रेम करत असतात. मग जर ती गाय जर बछड्याला एवढं प्रेम करते तर तो बछडा घाबरतो का ते गाईला? उलट त्याची इच्छा असते कधी आई येईल, कधी दूध पाजेल, कधी ती तिच्या बरोबर राहील, कधी तिच्या मागे मागे फिरेल. मग तो चारा खातो, कधी इकडे जा कधी तिकडे जाईल, तेवढ्या मार तेवढ्या मार. मग ही भावना आपल्याला भगवंताविषयी अजून का आलेली नाही? जर ही भावना आपल्याला भगवंताविषयी आली नसेल तर याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपण अध्यात्म अजून सुरू केलेला नाही. कारण भगवंताचा सगळ्यात मोठा गुण म्हटलं गेलाय भक्त वत्सल, जे प्रत्येक भक्ताला वासराप्रमाणे प्रेम करत असतात. चरित्रपर्यंत आपण मागच्या सत्रात. आता आपण श्लोक घेणार आहोत. आजारी उपाख्यान खूप सारे श्लोक आहेत, तर ते श्लोकही आपण कुठेतरी उच्चारण करण्याची सवय ठेवणार आहोत. जसं आपण आठवतं गीता जेव्हा सुरू केली, 4था अध्यायापर्यंत आपण पूर्ण केली गीता, त्याच्यानंतर खंड पडला. तर गीतेमध्ये आपण टेस्ट घेत होतो, आठवतं तिकडं पण आठवतं आपण प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी परीक्षा घेत होतो. इथे तुम्हाला प्रश्न दाखवतो आणि तिकडे तुम्ही मोबाईलवर टेस्ट देत होतो. तर आता कुठेतरी आपण ते परत सुरू करणार आहोत.